नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण वृंदा या कादंबरीचा 18वा भाग ऐकणार आहोत. वृंदाच्या शाळेला नुकतीच सुटी पडली होती. ती ज्या दिवशी कैलासपूरला जाणार होती त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारच्या गाडीने रघुनंदन, शारदाबाई आणि निरुपमा यांच्याबरोबर पुण्याला गेला होता. मोहन महिन्याची रजा घेऊन कानपूरला आपल्या घरी गेला होता. तो नोकरी सोडून तिकडे राहणार होता, कारण एकतर मुंबईचे जीवन त्याला फारसे आवडले नव्हते आणि शिवाय अलीकडे त्याच्या वडिलांची प्रकृती जरा बरी राहत नसल्यामुळे आपल्या मुलाने इतक्या दूर न राहता आपल्या जवळपास कुठेतरी राहावे अशी त्यांची इच्छा, काहीसा आग्रह ते वारंवार पत्रातून करीत असल्यामुळे मोहनने मुंबई सोडून कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तो राजीनामा देण्याच्या तयारीने कानपूरला गेला होता. मोहन गेला तरी त्याच्या जागी मी तुम्हाला मानते असे उद्गार शारदाबाई वारंवार काढीत असल्यामुळे मोहनची उणीव भरून काढणे रघुनंदनला क्रमप्राप्त झाले होते आणि म्हणूनच जेव्हा रघुनंदनने आपणाबरोबर पुण्यास यावे अशी इच्छा शारदाबाईंनी प्रदर्शित केली तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले. पुण्याहून माधवरावांचेही त्याला पुण्याला येण्याविषयी आग्रहाने पत्र आले होते. त्यांच्या आग्रहात आणि शारदाबाईंच्या इच्छा प्रदर्शनात दोघांचाही हेतू अर्थातच वेगळा होता. रघुनंदनचा आणि निरुपमाचा सहवास वाढत आहे हे माधवरावांना शारदाबाईंच्या पत्रांवरून कळत होते. आपण स्वतः त्याच्याकडे शब्द टाकण्यापेक्षा माधवरावांनी ते काम करावे अशी शारदाबाईंची इच्छा होती आणि त्या धोरणानेच पुण्याचा त्यांनी हा बेत आखला होता. या बेताची अर्थात रघुनंदनला काहीच कल्पना नव्हती, पण तो या मंडळींबरोबर पुण्यात जाण्यास आणि माधवरावांचा अधिक परिचय करून घेण्यास उत्सुक होता. पुण्याला जाण्याचा आपला बेत त्याने वृंदाच्या देखत जेव्हा नानांना सांगितला तेव्हा आपल्या एका मित्राबरोबर आपण पुण्याला जाणार आहोत असे त्याने सांगितले होते. शनिवारी सकाळी वृंदा नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गुंतली होती. नाना नुकतेच बाहेर गेले होते. रघुनंदनने कपाटातून आपले कपडे काढले आणि तो बॅग भरू लागला. त्याची हालचाल ऐकून वृंदा बाहेर आली. तिने म्हटले, हे काय, तू 3:30च्या गाडीने जाणार आहेस ना? मग आताच बॅग भरण्याची धांदल कशाला करतोस? राहू दे, माझं काम आटपलं की मी भरून ठेवीन बॅग. शर्ट पॅन्टच्या परीट घड्या भराभर बॅगेत भरीत त्याने म्हटले, शे ग, तुला आणखी त्रास कशाला? आणि मला आता भरपूर वेळ आहे. आणि किंचित हसत त्याने पुढे म्हटले, शक्यतो स्वतःचं काम स्वतः करावं. तिने हसत मुखाने म्हटले, वा, हे तत्व तर केव्हाही चांगलंच, पण हे काम हौसेनं उचलणारं माणूस आसपास असेल तर या तत्वाला तेवढं महत्व देऊ नये. रघुनंदन काही बोलला नाही. अलीकडे तो असेच करीत असे. पूर्वीसारखा वादविवाद करण्याच्या भरीस पडत नसे आणि हा स्वभाव पालटही तिच्या लक्षात आला होता. पण वादविवाद न करता वितंडवादावर येऊन तो चिडतो म्हणून तो वादविवादाच्या भरीस पडत नाही असा ती आपल्या मनाशी अर्थ लावित असे. आताही तोच अर्थ तिने घेतला आणि ती मनाशी हसली. थोड्या वेळाने तिने म्हटले, मे महिन्यात तू कैलासपूरला येशील ना? तिच्याकडे न पाहता हातातले काम चालू ठेवीत त्याने म्हटले, रजा मिळण्यावर अवलंबून आहे ते. म्हणजे रजा मिळणार नाही तुला? गेल्या 2 वर्षात तू रजा घेतली नाहीस त्याने मध्येच म्हटले, रजा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न नाही. त्यावेळी दुसरा कुणी रजेवर नसेल तर मला रजा मिळेल. बहुतेकांना मे महिन्यातच रजा हवी असते. जास्त नाही मिळाली तर 8 दिवसांची किरकोळ रजा घेऊन ये. तो थोडा वेळ स्तब्ध राहिला आणि मग त्याने हलकेच म्हटले, बरं, बघेल. दुपारी रघुनंदन पुण्याला गेला. दुसऱ्या दिवशी कैलासपूरला जाण्यासाठी ती गाडीत बसली. रघुनंदन नसल्यामुळे नाना तिला पोहोचवायला स्टेशनवर गेले होते. गाडीला बरीच गर्दी होती, पण स्त्रियांच्या डब्यात विशेष गर्दी नव्हती. मुंबई ते कैलासपूर हा प्रवास म्हणजे तिच्या अगदी पायाखालचा रस्ता झाला होता. या प्रवासात आता नाविन्यही राहिले नव्हते, अगर औत्सुक्यही उरले नव्हते. कारण दरवेळी तीच स्टेशने, तीच दृश्ये आणि याच गाडीने ती दर खेपेला निघत असल्यामुळे वेळही तीच असे. चांदपूरला ती वेळेवर पोहोचली आणि स्टेशनवरून नदी किनारी जिथून पन्हई सुटते त्या जागी गेली. कैलासपुराहून पन्हई अद्याप आली नव्हती. कैलासपूरला जाणारे 3-4 उतारू पलीकडे मारुतीच्या देवळाच्या ओट्यावर पन्हईची वाट बघत बसले होते. सूर्य बराच कल्ला होता तरी अद्याप उन्हाची तीव्रता कमी झाली नव्हती. वाऱ्याबरोबर चारी बाजूने उन्हाच्या झळा येत होत्या. पायाखालची रेती चांगलीच तापलेली होती. वृंदा देवळाच्या बाजूला वळली आणि तिथे डाव्या हाताला असलेल्या अशोकाच्या झाडाखाली सावलीत बसली. पन्हई येताना कुठे दिसते की काय हे पाहण्यासाठी तिने समोर नर्मदा माईच्या पात्राकडे दूरवर नजर टाकली. पन्हईचा अद्याप कुठे मागमूस नव्हता. फक्त नर्मदा माईचे शांत अथांग पात्र समोर दिसत होते. कैलासपुराविषयी आता तिची ओढ बरीच कमी झाली होती,
पण तरी सुद्धा नर्मदामाईच्या पात्राकडे पाहून तिचे मन आत्मीयतेने उचंबळून आले. तिच्या मनात आले, माणसाविषयी माणसाचे प्रेम कमी झाले तरी स्थळाविषयी त्याची ओढ कमी होत नाही. ती कायमच राहते. तिचे मन विचारात मग्न झाले. उद्या दादाजींच्या पश्चात आपला मंदिराशी संबंध सुटला तरी कैलासपुराशी आपला संबंध तुटणार नाही. रघुनंदनच्या घराशी नव्या नात्याने तो संबंध जोडला जाईल. गेल्या 6-7 महिन्यातली रघुनंदनची बदललेली वागणूक तिला आता बसल्या बसल्या आठवली. चित्र दूर धरले म्हणजे ते जसे अधिक स्पष्ट दिसू लागते तसे त्याच्या वागणुकीत पूर्वी न दिसलेल्या कित्येक बारीक सारीक गोष्टी तिच्या आता लक्षात येऊ लागल्या. पण यापुढे जास्त विलंब करणे श्रेयस्कर नाही हे तिच्या मनाला कळून चुकले नव्हे. या गोष्टीची तिला आता तीव्रतेने जाणीव झाली. मुंबईला नाना आजोबांकडे राहायला लागून तिला आता 2 वर्षे उलटून गेली होती. रघुनंदन संयमाने वागत असला तरी संयम ही त्याची सहज प्रकृती नसल्यामुळे तसे वागणे त्याला जड जाते आणि म्हणून तसे वागण्याच्या प्रयत्नात अलीकडे त्याची वृत्ती काहीशी रुष्ट, काहीशी अलिप्त बनली आहे असा तिने आपल्या मनाशी अर्थ लावला. अशा वागण्याचा त्याला तर त्रास होतोच, पण आपणालाही त्याच्या वागण्यातला हा बदल बघून संकोचल्यासारखे वाटते. एकंदरीत ही स्थिती अधिक लांबवणे आता हितावह नाही. पुनर्विवाहाच्या बाबतीत नरहरी काका, गोजा आत्या वगैरे रघुनंदनच्या घरच्या मंडळींचे मन अनुकूल असल्याचे तिला मागच्या सुट्टीतच कळून चुकले होते. नाना आजोबांचा प्रश्नच नव्हता. राहिले फक्त दादाजी. पण जगाच्या सगळ्याच लौकिक व्यवहारात जर ते निरीच्छ झाले आहेत तर या गोष्टीचेही त्यांना सुखदुःख वाटू नये. त्यांच्याजवळ हा विषय कसा काढायचा याचा ती विचार करू लागली. तितक्यात मागून तिला कुणीतरी हाक मारली. तिने मागे वळून पाहिले. हरिप्रसादचा मोठा मुलगा शिवप्रसाद तिच्याजवळ आला. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली, कारण त्याच्यात म्हणजे त्याच्या पोशाखात संपूर्ण बदल झाल्याचे तिला दिसून आले. तो नखशिखांत शुभ्र खादीदारी बनला होता. डोक्यावरची पूर्वीची काळी टोपी जाऊन तिथे पांढरी खादी टोपी आली होती. अंगात खादीचा नेहरू शर्ट होता. धोतरही खादीचे होते आणि पायातल्या चपलाही कुठच्या तरी ग्रामोद्योग केंद्रात बनविलेल्या दिसत होत्या. शिवप्रसादाविषयी तिचे मन कधीच अनुकूल नव्हते. अगदी लहानपणापासून त्याचा तिला राग येत असे, कारण रघुनंदनची आणि तिची लहानपणापासून जी मैत्री होती त्या मैत्रीचे त्याला नेहमी वैषम्य वाटत असे आणि ते वैषम्य तो त्या कुत्सित चेष्टा करून उघड करून दाखवित असे. लहानपणी रघुनंदनच्या घरी मागच्या परसात कैऱ्या पाडण्याचा जो प्रसंग घडला होता त्या दिवसापासून तर तिच्या मनात शिवप्रसादविषयी कायमची अढी बसली होती. तो हरिप्रसाद सारख्या कर्मठ, पापभीरू आणि विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता. दिसायला तो आपल्या बापासारखा देखणाने सुदृढ होता, पण त्याच्या आचार विचारात, वागण्यात, बोलण्यात कशातच ब्राह्मणत्व नव्हते. गावातल्या कुटाळ कंपू लोकात त्याची बैठक असे. साऱ्या गावात त्याला कुणाचा धाक अगर भीती नव्हती, पण दादाजींना मात्र तो वचकून असे. तो सहसा मंदिरात येत नसे. आला तरी तिच्या घराकडे वळण्याचे त्याला धैर्य होत नसे. वृंदाला तो कधी कुठे भेटला तर ती त्याच्याशी बोलण्याचे शक्यतो टाळीत असे. आता एकदम अचानक त्याला आपणासमोर उपस्थित झालेला पाहता तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. एखाद्या शुभकार्यात एकाएकी अपशकुन व्हावा असे तिला वाटले. तो तिच्याजवळ आला. चघळीत असलेल्या विड्याच्या मुखरसाची रंगीत पिचकारी झाडाच्या बुंध्यावर टाकून दंत प्रदर्शन करीत काहीसे आश्चर्य दर्शवून त्याने म्हटले, "ओ, तू आहेस होय? वृंदा, मी दुरून येता येता मनाशी म्हणत होतो की अशोकाच्या झाडाखाली ही शुभ्र वसनाधारी देवता कोण? बाकी खरोखरच तू अशोक वनातल्या सीतेसारखीच दिसतेस." त्याच्या लघळ बोलण्याची तिला शिसारी आली. तिने मनाशी म्हटले, "तुझ्यासारखा रावण समोर उभा आहे ना, त्याला दुसरं काय दिसणार?" ती स्तब्ध राहिली, पण लगेच तिला वाटले, हा कसाही असला तरी आपल्या गावचा आहे. औपचारिकपणा म्हणून त्याच्याशी काही बोलले पाहिजे. शिवाय म्हणतात ना, दुर्जनम प्रथमम वंदे. नर्मदेच्या पात्राकडे पाहत तिने म्हटले, "आज पन्हई यायला उशीर झालेला दिसतोय." डोक्यावरची टोपी हातात काढून घेत शिवप्रसाद तिच्यापासून थोडा दूर एका दगडावर बसला नि हसून त्याने म्हटले, "घड्याळाच्या काट्यावर कामे चालायला ही काही तुझी मुंबई नव्हे. आमची ही अज्ञान दरिद्री खेडी मुंगीच्या पावलाने चालतात." येणारे हसू दाबून तिने म्हटले, "असं, तेव्हा या अज्ञान खेडाच्या सुधारणेसाठीच तू हा नवीन पोशाख चढवला आहेस वाटतं." त्याने हसून म्हटले, "या पोशाखाची दीक्षा नुकतीच आम्हाला आमच्या श्वशुराने दिली. हा पोशाखही त्यांनीच दिला आहे. बाकी असा हा पोशाख असला
म्हणजे माणसाला केवढी प्रतिष्ठा मिळते, त्याच्या कार्याचे खेडूत लोकांवर किती वजन पडते. आणि तिने मध्येच म्हटले, मग आता कैलासपूरला पोहोचल्यावर आपलं गाव मला ओळखू येईल की नाही? मुंबईच्या राहणीने तुझे डोळे फिरले नसले तर सहज ओळखू येईल. हं, काय ग, तू रघुनंदनकडेच राहतेस ना? प्रश्न साधा सरळ होता, पण तो विचारताना शिवप्रसादने डोळ्यांची जी विशिष्ट हालचाल केली ती अत्यंत अश्लाघ्य होती. त्याच्या नजरेत जो भावार्थ उमटला होता तो पाहून वृंदाच्या हृदयात क्रोधाचा डोंब उसळला. तिने क्रोधाने कठोरपणे म्हटले, प्रसाद भाई. पण पुढचे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच मागून येऊन कुणीतरी तिचे डोळे झाकले. डोळे झाकणाऱ्या हातातल्या बांगड्या किणकिणल्या. वृंदाने त्या बांगड्यांवरून हात फिरवला. सोन्याचे बारीक तोडे, जाळीच्या बांगड्या, रव्याच्या तासाच्या बांगड्या, हातभर सोन्याची कंकणे होती. तीच आचपून वृंदा मनाशी हसलीने म्हणाली, ओळखलं बरं का हेमवती बेन? हेमवतीने तिच्या डोळ्यांवर ते हात काढून तिच्या गळ्यात घातले नि काहीसे आश्चर्याने म्हटले, अगं बाई, मीच आहे हे कसं ओळखलंस ग? शिवप्रसादने मध्येच खवचटपणे म्हटले, मिठल्या डोळ्यांनी अंधारात हात चाचपून व्यक्ती ओळखण्याची विद्या वृंदा मुंबईला शिकून आले. तिने शिवप्रसादकडे पाहिलेने आश्चर्याने म्हटले, अगं बाई, हा ड्रेस केव्हापासून करायला लागलायस तू? शिवप्रसादने हातातली टोपी डोक्यावर तिरकस दाबून ऐटीने म्हटले, त्याचेच वर्णन मी वृंदाला सांगत होतो. हा पोशाख असला की काहीही कार्य करता येतं, त्या कार्याला मान्यता मिळते. हेमवती मोठ्यांदा हसलीने म्हणाली, खरं आहे, काहीही करण्यासाठी तुझ्यासारखे बकध्यानी लोक हा पोशाख चढवतात खरे. पूर्वीच्या काळी भोंदू भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा नि कपाळी टिळा असा थाट करीत. हल्लीच्या काळात हा नवीन जामानिमा करतात. हेमवतीच्या या छद्मी नव्हे अगदी उघड उघड प्रहाराने शिवप्रसाद थिजला. रागाने लाल बुंद झाला. पण हेमवतीला जीवनलाल शेठजीच्या मुलीला दुरुत्तर करण्याची त्याची प्राज्ञा नव्हती. तो काही बोलणार तेवढ्यात हेमवतीने हसून मृदूपणे म्हटले, पण प्रसादभाई, तुला हा ड्रेस मात्र फारच सुंदर दिसतो. तू कार्य कर नाहीतर करू नकोस, पण हाच ड्रेस कायम ठेव. शिवप्रसादने हसून ठीक आहे म्हणत तिथून काढता पाय घेतला. तो गेल्यावर हेमवती वृंदाकडे वळलीने म्हणाली, खरंच कसं ओळखलंस ग मला तू? मीच आहे म्हणून? वृंदाने हसून म्हटले, अगं, इतकं हे सोनं हेमवती शिवाय दुसऱ्या कुणाच्या हाताला लागणार नाही. पण एवढी नटून थुटून कुठून आलीस? अहमदाबादहून येते आहे. आमच्या नवीन बाईचं लग्न आहे ना. एकटीच की सहकुटुंब? छे ग, त्यांना इतके दिवस कुठची फुरसत. लग्नाच्या आदल्या दिवशी येतील. मला पोहोचवायला दीर आलाय. मग दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. थोड्या वेळाने पन्हई आली. पन्हईत बसल्यावर सुद्धा दोघी गप्पात एवढ्या रंगल्या की कैलासपूरला पन्हई केव्हा येऊन थांबली हेही त्यांना कळले नाही. वृंदा मंदिराची टेकडी चढू लागली तेव्हा आरतीचा घंटानाद तिच्या कानी पडला. त्या घंटानादाने लहानपणच्या साऱ्या स्मृती उफाळून आल्या. मुंबई, तिथले जीवन, क्षणमात्र ती सारे विसरली. झपाझप चालून तिने मंदिर गाठले. दुसऱ्या दिवसापासून ती आपल्या नेहमीच्या उद्योगात गुंतली. काम असे फारसे काही राहिले नव्हते. दादाजींचे दैनंदिन जीवन मागच्या सारखेच चालले होते, पण गेल्या वर्षापेक्षा ते यावेळी जास्त थकलेले दिसत होते. तेच नव्हे तर अमथी मासीनी पटेल बाबाही. जुने वटलेले झाड सुकत जावे तसे तिघेजण दिसत होते. पटेल बाबाला आता फारसे काम होत नव्हते, उत्साहही राहिला नव्हता. त्यामुळे मंदिराच्या आवाराची नीट झाडलोट होत नव्हती. बगीचातली बहुतेक फुलझाडे मरून गेली होती. थोडी कशी तरी जीव धरून होती. मंदिराच्या मागच्या आवारात गवत वाढले होते. पूर्वीची शोभा, नीटनेटकेपणा सगळा नाहीसा झाला होता. मानव वस्तीची चिन्हे जणू हळूहळू पुसट होत चालली होती. घरातही तीच दशा होती. घराचे पूर्वीचे रूप घरपण गेले होते. त्याला धर्मशाळेची अवकळा प्राप्त झाली होती. तिघाही म्हाताऱ्यांचा जीवन प्रवास संपत आला. प्रवासाच्या शेवटी विसावा म्हणून क्षणमात्र एखाद्या निवाऱ्याच्या जागी थांबावे एवढाच अर्थ आता त्या घराला उरला होता. पण एवढे असूनही यावेळी वृंदाचे मन मागच्या खेपेसारखे उदास उद्विग्न झाले नव्हते किंवा ओढ माया आटून केवळ कर्तव्याचा कोरडेपणाही यावेळी तिच्या मनात नव्हता. का कोण जाणे, पण ज्यावेळी तिचे मन शांत होते, आपल्या प्रिय माणसाचा अगर घराचा सहवास आता थोडे दिवस मिळणार ही जाणीव झाल्यावर त्या घराविषयी अगर माणसांविषयी जसे मनात प्रेम दाटून येते
तसे प्रेम, तशा भावना तिच्या मनात या खेपेला दाटल्या होत्या. एका आठवड्यानंतर एक दुपारी हेमवती आणि तिची आई अशा दोघी जणी तिच्याकडे आल्या. आल्याबरोबर हेमवतीने म्हटले, आज बसायला वेळ नाही हं, पण आई मुद्दाम तुला आमंत्रण द्यायला आले आणि दादाजींना सांगायला आले. वृंदाने म्हटले, अगं, तुमच्या घरच्या कार्याला आमंत्रणाची जरुरी का आहे? हेमावतीच्या आईने म्हटले, नुसतं लग्नाचं आमंत्रण नाही, उद्यापासून लग्न उरकेपर्यंत 8 दिवस आमच्या घरी राहायला आलं पाहिजे. दादाजींची परवानगी मिळवण्यासाठी मी मुद्दाम आले. हेमावतीने म्हटले, गावातल्या आपल्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत राहायला. या निमित्ताने आपण सगळ्यांनी 4 दिवस एकत्र राहूया. वर्षावर्षात आपल्या गाठीभेटी सुद्धा होत नाहीत. जीवनलाल शेटजी म्हणजे गावातल्या धनिकातले धनिक गृहस्थ आणि नगरशेठ होते. शिवाय त्यांच्या घरी मुलाचे असे हे पहिलेच लग्न कार्य. तेव्हा लग्नाचा सोहळा अपूर्व होणार हे निश्चित, आणि म्हणून गाव लोकात उत्साह संचारला होता आणि गावातले वातावरण उत्साही बनले होते. गाव छोटेसे, गावात चांगली एकी, त्यामुळे प्रत्येक जण जणू आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून कामाला लागला होता. वृंदा घरचे काम आटोपून रोज दुपारी जाई आणि दुसरे दिवशी सकाळी परत येई. गावातल्या तिच्या साऱ्या सासूरवाशिणी, माहेरवाशिणी मैत्रिणी लग्नघरी जमल्या होत्या. लग्नघरी काम करायला नोकर चाकर आणि इतर बऱ्याच स्त्रिया असल्यामुळे वृंदा आणि तिच्या मैत्रिणी यांच्या वाट्याला फारसे काम येत नसे. सकाळ संध्याकाळ पंक्तीत जेवायला बसणे आणि उरला वेळ गप्पा गोष्टीत व्यतीत करणे एवढाच त्यांचा कार्यक्रम असे. वृंदाला स्वतःचा लग्न सोहळा आठवत होता, पण फार पुसटपणे. त्यानंतर कैलासपुरात दर विवाह मोसमात अनेक लग्ने होत, पण वृंदा कुणाच्याही लग्नाला जात नसे. स्नेहबंधाप्रमाणे आणि त्यांच्या दर्जानुसार दादाजींच्या नावे ती आपल्या सुवासिनी मैत्रिणींपैकी कुणाबरोबर तरी अहेर पाठवून देई. काही घरोब्याच्या घरी जिथे जाण्याचा आग्रहच होई, तिथे लग्नविधी आटोपल्यावर ती जाऊन येई. आपल्या पांढऱ्या कपाळाचा शुभ कार्याला अपशकून नको हा विचार अशा वेळी तिच्या मनात असे. पण त्यापेक्षाही या अशा वैवाहिक जगात आपणाला स्थान नाही. इथे मिळणारं सुख, आनंद या सगळ्यांना आपण कायमच्या पारख्या झालो आहोत ही भावना तिच्या मनात प्रबल होई, आणि म्हणून अशा समारंभापासून ती अलिप्त राही. अशा समारंभात सौभाग्य चिन्हाचे स्वागत होत असल्यामुळे वृंदाने आपल्या घरी लग्न समारंभाला यावे अशी सहसा कुणाची इच्छा नसे, आग्रहही नसे. जीवनलाल शेटजींच्या घरचे कार्य जसे अपूर्व होते, तसेच त्यांच्या घरचे स्वागतही अपूर्व होते. वृंदा आपल्या मैत्रिणींबरोबर लग्नघरात, मंडपात सगळीकडे निर्भय मनाने फिरत होती. जरूर पडल्यास कामाला हातभारही लावित होती. मैत्रिणींच्या थट्टा विनोदात भाग घेत होती. एकदा हेमावतीने म्हटले, वृंदा, तू मुंबईला शिकायला राहिल्यापासून तुझ्यात बराच बदल झालाय. तिने म्हटले, तो कसा? हेमावतीने म्हटले, पूर्वी संन्यासिनी होतीस, आता जरा माणसात येऊ लागली आहेस. वृंदा काही न बोलता नुसती हसली. लग्नाच्या दिवशी संध्याकाळी मंडपात मैत्रिणींबरोबर ओट्यावर बसून ती समोर चाललेले विविध विधी बघत होती. गेंदबाज हाराने विभूषित झालेल्या वधूवर जोडीकडे पाहता पाहता तिला त्या जागी आपण स्वतः नि रघुनंदन दिसू लागले. एका विचित्र आतुरतेने तिचे हृदय थरथरले. थोड्या दिवसांनी हा प्रसंग आपल्याही जीवनात येईल. आतापर्यंत मज्जा वसलेल्या या नव्या आनंदमय सुखदायी जगात आपणही प्रवेश करू. नव्या जगाच्या प्रवेशद्वारातून तिचे मन आत हलके हलके पावले टाकू लागले आणि भावी संसाराची शोभा बघू लागले. लग्नाची धामधूम आटोपल्यानंतर वृंदा आपल्या नित्य कामात गुंतली. गेल्या वर्षीसारखा यावेळीही तिने कोजा आत्याच्या घरी शिवण क्लास काढावा असा काही बायकांचा आग्रह होता, पण यावेळी आपल्या घरचा सहवास सोडण्याची वृंदाची इच्छाच नव्हती. आपल्या घरी कुणी आल्यास शिवण शिकवायला ती तयार होती. मागच्या सुट्टीत ती आली होती तेव्हा तिची मैत्रीण सविता पटेल माहेरी गेली होती, त्यामुळे तिचे शिवण शिकायचे राहून गेले होते. यावेळी ती आणि दुसऱ्या दोघी दुपारी वृंदाकडे शिवण शिकायला येत. बाकी वेळ ती घरात काही ना काही काम काढण्यात आणि दादाजींची सेवा करण्यात घालवी. काही ना काही विषय काढून त्यांच्याशी बोलत राही. तिला इथे येऊन आता जवळजवळ 1 महिना होत आला होता, आणि कबूल केल्याप्रमाणे रघुनंदन 1-2 आठवड्यात रजा घेऊन येईल ही तिला खात्री होतीच. तो येण्यापूर्वी दादाजींजवळ ती गोष्ट काढली पाहिजे हे तिला कळत होते, पण त्यांच्या मनाला धक्का न बसेल अशा तऱ्हेने ही गोष्ट केव्हानी कशी काढायची याचा ती मनाशी विचार करत होती नि जुळवाजुळव करीत होती. यावेळी दादाजींच्या वागण्यात जरा बदल झाला आहे असे तिच्या नजरेस आले. दादाजींच्या आसपास सतत आपण राहतो आहोत,
काही ना काही विषय काढून त्यांना बोलायला लावतो आहोत म्हणूनही कदाचित असेल, पण यावेळी दादाजींच्या वागण्यात पूर्वीची ममता परत आली आहे असे वृंदाला आढळून आले. पूर्वीसारखे ते यावेळी सारा दिवस मंदिरात पोथी वाचीत अगर ध्यानस्थ होऊन बसत नसत. दुपारी ते घरातच बसत. वृंदाच्या शिक्षणाची, मुंबईतल्या जीवनक्रमाची आस्थेने चौकशी करीत आणि विविध विषयांवर गप्पाही मारीत. शरीराने ते बरेच थकले होते, कृश झाले होते, तरी या खेपेला त्यांचे मन काहीसे आनंदात आहे असे वृंदाला आढळून आले होते. त्यामुळे तर हा विशिष्ट विषय त्यांच्याजवळ काढण्याचे तिच्या जीवावर येत होते. त्यांचे आनंदात असलेले मन पुन्हा दुःखी करण्याचा तिला धीर होत नव्हता. तिला एकदा वाटे की आणखी काही दिवस असेच जाऊ द्यावेत. आमच्या दोघांच्या सुखापेक्षा दादाजींचे सुख नि त्यांचा आनंद अधिक नाही का? रघुनंदन आला की त्याला आपण समजावून सांगू. दादाजींना बघितल्यानंतर तो सुद्धा आपण होऊन थोडे दिवस धीर धरायला तयार होईल. हा विचार आला की लगेच गेल्या 6 महिन्यातली रघुनंदनची बदललेली मनस्थिती तिच्या नजरेसमोर उभी राही आणि ती मनाशी म्हणे, अलीकडे रघुनंदन पूर्वीसारखा उल्हसित दिसत नाही, मोकळेपणे वागत नाही. त्याच्या वागण्यात एक प्रकारचा अलिप्तपणा, एक प्रकारचं दूरत्व आलेलं दिसतं. यावेळी इथं येण्याची आपण होऊन काही त्याने गोष्ट काढली नाही की दादाजींना विचार म्हणून मागच्या खेपेसारखा आग्रह धरला नाही. यावेळी त्याचे पत्रही नाही. अर्थात तो आता लवकरच येणार आहे तेव्हा पत्राचा प्रश्न नाही. संयम पाळणे त्याला किती कष्टप्रद वाटतंय हेच या साऱ्या गोष्टींवरून दिसून येत नाही का? संयम हा त्याच्या स्वभावातला स्थायी भाव नसल्यामुळे तो राखताना त्याच्या स्वभावात असा विचित्र बदल होणं अगदी स्वाभाविक आहे. त्याची ही अवस्था बघून आपणालाही किती संकोचल्यासारखं वाटतं. दादाजी स्थितप्रज्ञ आहेत. सुखदुःखाच्या कुठच्याही आघाताचा त्यांच्यावर विशेष परिणाम होणार नाही. तेव्हा रघुनंदनला निरुत्साही करण्यापेक्षा, त्याच्या मनाचा कोंडमारा करण्यापेक्षा दादाजींना सांगून टाकणे जास्त चांगले. आणि मग एक दिवस रात्री काम आटोपल्यावर नित्यक्रमाप्रमाणे ती बाहेरच्या बगीचात आली. रोजच्याप्रमाणे दादाजी खाटेवर विश्रांती घेत पडले होते. पावसाळा खेरीज करून इतर ऋतूत ते इथेच झोपत असत. पाण्याचा खुजा, फुलपात्र तिने त्यांच्या उशाच्या बाजूला असलेल्या घडवंचीवर ठेवले आणि तारकाने फुललेल्या शुद्ध प्रतिपदेच्या आकाशाकडे चौफेर नजर टाकत तिने म्हटले, दादाजी, तुम्हाला झोप आली का? नाही बेटा. का? दुपारी तुझ्या पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवित होतीस, ती पुरी करणार आहेस का? ती उद्या पुरी करीन. पण दादाजी, आता तुम्हाला मी एक दुसरी गोष्ट सांगणार आहे. खरी घडलेली गोष्ट सांगणार आहे. सांगू? हो, सांग ना. तुम्ही उठून बसू नका. पडल्या पडल्या ऐका. बोलता बोलता तिने पुढच्या पडवीत असलेली छोटी घडवंची उचलून आणून खाटेजवळ ठेवली नि ती त्यावर बसली. दादाजी, माझ्या एका मैत्रिणीची हकीकत आहे ही. त्या मैत्रिणीला तुमचा सल्ला हवा आहे. आणि मग वृंदाने अगदी प्रारंभापासून चालू क्षणापर्यंत सगळी हकीकत त्यांना सांगितली. ती हकीकत सांगताना त्यांना आपला तिळमात्रही संशय येणार नाही अशी खबरदारी घेतली. उत्कट प्रसंग सांगताना, एकमेकांची निष्ठा सांगताना आपल्या आवाजात भावनावशता येणार नाही अशी दक्षता घेतली. शेवटी तिने म्हटले, या मुलीने काय करावं दादाजी? दादाजीने प्रत्युत्तर दिले नाही. तारकांच्या अंधुक प्रकाशात त्यांचा चेहरा तिला स्पष्ट दिसत नव्हता, पण त्यांच्या मौनात त्यांचे मन तिला समजून चुकले. त्यांच्यासारख्या कर्मठ सनातनी माणसाला पुनर्विवाहाची कल्पना सुद्धा सहन होणार नाही हे भाकीत तिने आधीच केले होते. पण मग तसे सांगायला काय हरकत आहे? ती या कथेतली आपली मैत्रीण म्हणजे आपणच हे दादाजींनी ओळखलं तर नाही, आणि म्हणूनच ते स्तब्ध राहिले असं तर नाही. त्यांची संमती कधी मिळणार नाही हे आपणाला माहीत होतच म्हणा. छे, आपण उगाचच विचारलं असं तिला वाटलं. पस्तावून शर्मिंदी होऊन घरात जाण्यासाठी ती उठू लागली. तेवढ्यात अंगावरच्या पंचाचे टोक उचलून दादाजींनी डोळे पुसले, नाक पुसले आणि खाकरून घसा साफ केला. ते पाहताच वृंदा एकदम खाली बसली. थोड्या वेळाने दादाजींनी म्हटले, रघुनंदन केव्हा येणार आहे इथं? त्यांच्या आवाजात कंप होता. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने वृंदा आश्चर्यचकित झाली, गोंधळली. तिने म्हटले, रघुनंदन? होय, रघुनंदन. तुझ्या हकीकतीतली तुझी मैत्रीण माझ्या समोरच आहे. रिंदा बेटा, तुझ्या आईची इच्छा मला माहीत होती, पण पण जाऊ दे. विधी घटना वेगळी होती, त्याला कोण काय करणार? विधीने आखलेल्या योजना माणसाला बदलता येत नाहीत.
ईश्वराच्या कुठच्याही अज्ञात शक्तीच्या इच्छेविरुद्ध माणूस जाऊच शकत नाही. त्याने आपल्या वाट्याला दिलेली सुखे संयमाने भोगणे आणि दुःख धीराने सहन करणे एवढेच माणसाच्या हाती आहे. सुखातून माणूस दुःख उत्पन्न करतो, तसे दुःखातूनही त्याला सुख निर्माण करता येते. यातच माणसाच्या जीविताचे सार आहे. असो, कैलासनाथाची जशी इच्छा असेल तसे होईल. सुखी हो. जा बेटा, आता शांत चित्ताने झोप. वृंदा निश्चल होती. दादाजींचा एक एक शब्द, रात्रीच्या निस्तब्ध नीरव वातावरणात झरणारी त्यांची अमृतवाणी ती आपल्या हृदयात कोरून ठेवीत होती. जीवनाचा खरा अर्थ काय याचा जणू दादाजी तिला गुरुमंत्र देत होते. तिच्या निर्धाराला न जुमानता तिच्या डोळ्यातून टप टप ओघळणारे आनंदाश्रू दादाजींच्या दिव्य दृष्टीला दिसू नयेत म्हणून ती नतमस्तक होऊन निश्चल बसली होती. थोड्या वेळाने ती तशीच उठली. अश्रूंनी डबडबलेले मुख लपवून मस्तक वाकवून तिने दादाजींना मनोमन नमस्कार केला आणि ती घरात गेली. आजचा हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा 18वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आज माझा आवाज थोडासा खरखरत असल्यामुळे आजचं वाचन कदाचित तुम्हाला आवडलं नसेल, तर त्याबद्दल मी क्षमस्व. धन्यवाद.